तर आज आपण एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड बघणार आहे. मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय, एखाद्या कॉईल आहे तर त्या कॉईलला जर आपण एखादा सप्लाय दिला, व्होल्टेज दिलं, तर त्यातून त्या कॉईलमधून करंट जातो आणि व्होल्टेज आणि करंट याच्या अमाऊंटनुसार त्या कॉईलमध्ये एनर्जी स्टोअर होते. त्या कॉईलमध्ये काय होते, एनर्जी स्टोअर होते. तर ती एनर्जी स्टोअर किती झालेली आहे याचा अमाऊंट काढण्यासाठी आपण एक डेरिव्हेशन बघणार आहे. ओके, बघा आता व्होल्टेज किती देतोय आपण, व्ही अमाऊंटचं देतोय. व्ही अमाऊंटचं व्होल्टेज दिल्यामुळे करंट या कॉईलमधून फ्लो होतोय. करंट फ्लो झाल्यानंतर या इथे आपण व्हेरिएबल रेजिस्टर टाकलेला आहे. इथं काय टाकलेलं आहे, व्हेरिएबल रेजिस्टर. त्या व्हेरिएबल रेजिस्टर्समुळे चेंज इन करंट होतोय. करंट काय होतं, चेंज इन करंट झाल्यामुळे त्या ठिकाणी फ्लक्स चेंज होतात. ओके, करंटवरती फ्लक्स डिपेंड असतात. आता चेंज इन करंट झाल्यामुळे चेंज इन फ्लक्स झाल्या आणि त्याच फ्लक्स त्याच कॉईलला कट करतायत. ओके, त्याच फ्लक्स चेंज होऊन त्याच कॉईलला कट करतायत. म्हणजे जर त्या ठिकाणी चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज झालं आणि अकॉर्डिंग टू फॅरेडेज फर्स्ट लॉ, whenever there is a change in magnetic flux linkage and EMF get induced in the coil, ओके, ते EMF आहे E. तर E इज इक्वल टू व्ही असतं. E इज ऑलवेज इक्वल टू अमाऊंट जेवढं कॉज करते त्याला त्याच्या इक्वल असतं. मग E इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू एन डी फाय बाय डी टी असतं अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ. आणि त्याचीच अमाऊंट असते एल डी आय बाय डी टी, विच इज इक्वल टू काय असतं, एल डी आय बाय डी टी. आता हे याचं डेरिव्हेशन सेपरेट आहे. ते डेरिव्हेशन नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं जाईल. तर E इज इक्वल टू काय असतं, एल डी आय बाय डी टी असतं, विच इज इक्वल टू व्ही असतं. आता बघा आपल्याकडे पॉवरचा फॉर्म्युला असतो. पॉवर इज नथिंग बट पी. पी इज इक्वल टू व्ही इंटू आय असतं. पी इज इक्वल टू काय असतं, व्ही इंटू आय. त्यालाच आपण आय इंटू व्ही म्हणू. ओके, आता व्ही इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी झालं, कारण या फॉर्म्युलेनुसार E इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू एन डी फाय बाय डी टी विच इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी. या फॉर्म्युलेनुसार व्ही इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी झालं. ओके, आता बघा एनर्जी स्टोअर्ड, एनर्जी इज इक्वल टू काय असतं, डब्ल्यू समजा. आता एनर्जी इज इक्वल टू ई आपण घेऊ शकत नाही, कारण इज ऑलरेडी आपल्याकडे इज नथिंग बट EMF असतं किंवा व्होल्टेज असतं. ओके, एनर्जी इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू काय असतं, इंटिग्रेशन ऑफ पी डी टी, पॉवरचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, ह्याला म्हणतो आपण एनर्जी. तर आता हे काय करू, पॉवरचा फॉर्म्युला या ठिकाणी प्लेस करू. पी इज इक्वल टू आय इंटू व्ही इथं आहे, पी इज इक्वल टू आय इंटू व्ही आणि इंटिग्रेशन ऑफ पी डी टी आहे. इंटिग्रेशन ऑफ पी डी टी केलं, पी इज नथिंग बट आय इंटू व्ही झालं, डी टी झालं. चला आय ॲज इट इज झालं. ओके, व्हीची व्हॅल्यू एल डी आय बाय डी टीचं पुट केली. ओके, आता हा डी टी आणि हा डी टी काय झाला, कॅन्सल झाला. हा डी टी आणि हा डी टी कॅन्सल झाला. एल कॉन्स्टंट आहे, एल कॉन्स्टंट बाहेर काढला. इंडक्टन्स, कोएफिशियंट ऑफ इंडक्टन्स, एल इज नथिंग बट कोएफिशियंट ऑफ इंडक्टन्स. तर तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. तो कॉन्स्टंट आपण काय केलेला आहे, बाहेर काढलेला आहे. एल इंटू ब्रॅकेट इन इंटिग्रेशन काय राहणार आहे, आय शिल्लक राहिलं डी आय, आय डी आय झालं. ओके, आता टी डी टीचा आपण काय करतो, टी स्क्वेअर बाय 2 करतो. ओके, आता आय डी आयचं काय करणार आहे, इंटिग्रेशन ऑफ आय डी आय इज नथिंग बट आय स्क्वेअर बाय 2. ओके, एल कॉन्स्टंट ॲज इट इज, मग एल इंटू आय स्क्वेअर बाय 2 विच इज नथिंग बट एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू हाफ एल आय स्क्वेअर, त्याचं युनिट आहे जूल. ओके, अशा पद्धतीने एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड आपण काढतो. ओके, हे झालं सिंपल डेरिव्हेशन एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. जर समजा एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड पर युनिट व्हॉल्यूम विचारलं, तर याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युले वेगळे आहेत. यावेळेस तिथं आपल्याला इंडक्टन्सचा फॉर्म्युला यूज करावा लागतो. तो इंडक्टन्सचा फॉर्म्युला यूज करून ते आपण त्याचं पर युनिट व्हॉल्यूममध्ये काढतो. तर ते थोडंसं एक्स्ट्रा डेरिव्हेशन आहे, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू.